जेव्हा आम्ही आत गेलो, बाप्पाची पूजा करत होतो, बाप्पाला आगमनासाठी आम्ही आवाहन करत होतो. गणपती बघायला एक दोन माणसं येत नाही, लाखोच्या संख्येने येतात. अख्खं महाराष्ट्र येतं लालबाग परळमध्ये. आता तर आपण पाहिलं की जेन काय करू शकते सोशल मीडिया आणि इतर गोष्टी घेऊन त्यांच्यामध्ये खूप क्रिएटिव्हिटी आहे आणि खूप खूप ऍडव्हान्स सुद्धा आहेत. लोकांच्या मुखातूनच ते नाव आलं. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या कट्ट्यावर म्हणजेच 360 कट्टा. तर मित्रांनो, मी आज आलेलो आहे परळ पोस्ट गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजेच परळचा विघ्नहर्ता. या आपल्या मी सर्व कार्यकारिणी मंडळासोबत आहे. आपले अध्यक्ष अमरदादा, सचिव प्रसाददादा, कार्याध्यक्ष दिनेशदादा नमस्कार. आणि सोशल मीडिया जे गाईड करतात ते म्हणजे मंगेश दादा. तर दादांनो, तुमचं सर्वांचं 360 कट्ट्यावर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. सर्वप्रथम की इतका मोलाचा वेळ देत आहे त्याबद्दल धन्यवाद. तर मला दादा जाणून घ्यायचं आहे की परळ पोस्ट गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या एकंदरीत परळच्या विघ्नहर्ताची एकंदरीत सुरुवात कशी झाली होती आणि त्यानंतर आतापर्यंतचा हा प्रवास. मंडळाची स्थापना झाली 1966 साली आणि आज आम्ही 61 मध्ये प्रवेश घेतोय. म्हणजे या वर्षी आम्हाला 61 वर्ष पूर्ण होत आहे. आणि त्यानंतर या गणपतीची स्थापना त्या 1966 साली मंडळाचे पदाधिकारी, मंडळाचे विश्वस्त आणि कार्यकर्ता आणि चाळीतले रहिवासी आणि महिला सुद्धा त्यांनी 1966 काळी असं ठरवलेलं की आपल्याला गणेश मूर्ती बसवायची आहे आणि आपल्याला मंडळ स्थापन करायचं आहे. बरोबर. तर त्या मंडळाची स्थापना त्यांनी त्या टायमाला केली आणि तेव्हा काय एवढ्या मूर्त्या उंचीच्या नव्हत्या, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. हो. तर त्यांनी आणले असेल 3-4 फुटाचे का माझे बाबा किंवा इतर जे पदाधिकारी आहे, ज्येष्ठ नागरिक वगैरे, ते आम्हाला सांगायच्या काही गोष्टी. तर त्यांनी तो गणपती बसवल्यानंतर तिथून त्यांनी काही चलचित्र पण दाखवलेले लोकांना. तर त्या चलचित्राच्या माध्यमातून त्यांना एक काहीतरी आर्थिक पैसे आले थोडे चलचित्रमध्ये, काही लोकांनी देणगी दिल्या. त्याच्यातून जी भरभराट झाली त्या बाप्पाच्या यशामध्ये, त्या बाप्पाच्या आशीर्वादामध्ये, तर तिथून त्या गणपतीला एक वेगळीच रूपरेषा आली. आणि तिथून जी रूपरेषा येता येता तो गणपती हळूहळू जसा वाढत गेला ना, तसं त्याला एकाएकी जसं लोकांच्या मुखातूनच ते नाव आलं. म्हणजे असं आम्हाला असं शोधावं लागलं नाही की आम्ही आमच्या देवाला काय नाव द्यायचं, काय ठरवायचं किंवा याची चर्चा किंवा याची बैठक, असं काही नाही. अच्छा. एकाएकी तो बाप्पाने मुखात नाव दिलं की मी तुमचा विघ्नहर्ता आहे, मी तुमचा विघ्न दूर करणार. आणि त्या हेतूने आमच्या गल्लीत विघ्नहर्ता आले आणि ते आज भव्य दिव्य स्वरूपात आले. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि अगदी आले तर असे आले की ते 24 फुटाचे झाले आणि त्यामुळे आम्हाला आमच्या बाप्पाचा खूपच अभिमान आहे. वा, क्या बात आहे. तर दादा, ही झाली एकंदरीत सुरुवात, पण ह्याशिवाय आपल्या परळ विभागामधला आपलं परळचं विघ्नहर्ता हे असं मंडळ आहे की ज्यांचा आगमन सोहळा खूप लवकर असतो. कारण की आताही माझ्यामध्ये आपला एक 5 दिवसानंतर आगमन सोहळा आहे आपल्या 9 ऑगस्टला. तर दादा, त्याच्याबद्दल काय सांगणार? सर्वप्रथम आगमन करायचा आमचा एक हेतू असतो की आमचं जसं गणपतीमध्ये चलचित्र असतं, बरोबर, सजावट असते, ती आमची स्वतःची मुलं करतात. गल्लीतली जी आमचे कार्यकर्ता आहेत, सभासद आहेत, ती स्वतः करतात. जे कोणताही बाहेरचा सहभाग नसतो. त्याची डायलॉग रायटिंग असते, त्याची चित्रकला असते, पुन्हा रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग असते. आणि तुम्हाला अजून माहिती देतो की जिवंत कलाकार इथे काम करतात. जिवंत कलाकार काम करताना त्यांना करणारा सराव, त्यांना लागणाऱ्या वस्तू त्या आम्हाला वेळेत उपलब्ध करून द्यायला लागतात. आणि सर्व मुलं कामधंद्याला असल्यामुळे, म्हणजे जॉबला असतात, कोण आपल्या दुसऱ्या कामधंद्याला असतात. मग संध्याकाळी येऊन आम्ही एकत्र येऊन ते कामधंदे ते आमचं जे सोडून बाप्पासाठी जी सेवा करतो, मग तेवढ्या वेळेत झाला पाहिजे. 10 दिवसाचा जो आपला गणेशोत्सव असतो त्याच्यासाठी आम्ही 3 महिने मेहनत करतो. म्हणून बाप्पा आमचा आत गेल्यावरती या अवतीभोवती जी सजावट केली जाते, म्हणून आम्हाला तो आगमन लवकर करावं लागतं. या वर्षी आगमनाचं एकंदरीत नियोजन काय आहे? आगमनाचं नियोजन हे खूप सुंदर प्रकारे आम्ही केलेलं आहे यावेळी. जे गेल्या वर्षी आम्हाला प्रतिसाद मिळाला गणेश भक्तांचा, तो आम्हाला म्हणजे आम्ही त्याला बोलू शकत नाही, या प्रकारचा आम्हाला प्रतिसाद मिळाला. जेव्हा आम्ही आत गेलो, बाप्पाची पूजा करत होतो, बाप्पाला आगमनासाठी आम्ही आवाहन करत होतो, तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं की बाहेर एवढी प्रचंड गर्दी आहे. आणि जेव्हा पोलीस आले आम्हाला की तुम्ही या, मूर्ती लवकर बाहेर घ्या, आम्हाला काही कल्पना नव्हती की बाहेर काय चाललंय. अगदीच गोंधळ होता. जसा आम्ही बाहेर आमची मूर्ती गेट उघडला परळ वर्कशॉपचा आणि बाहेरचा नजारा बघितला की एवढी गर्दी गणेश भक्ताची, आणि सगळे कार्यकर्ते अचंबित झाले की हे काय झालं.
मग त्यात आमच्या कार्यकर्त्यांनी खूप खूप मेहनत घेऊन सगळं नियोजन केलं, ट्रॅफिक हँडल केली. त्यावरतीच म्हणजे बोलतात ना का आपण अनुभवाने शिकतो. बरोबर. पण यावेळी आम्ही याची पूर्ण काळजी घेत आहोत, की ट्रॅफिकला किंवा लोकांना त्याचा काही होऊ नये. त्यासाठी आम्ही पूर्ण नियोजन केलेलं आहे मंडळाने. पोलीस आणि भोईवाडा पोलीस स्टेशन यांनीही आम्हाला चांगले नियम, अटी सांगितलेले आहेत, की या नियम अटीनुसार तुम्ही त्यांचं नेहमी केलं सहकार्य आहे. असतं हो, आपल्या सर्व त्यांनी गोष्टी. त्यांनी नेहमी आम्हाला सहकार्य केलंय. भोईवाडा पोलीस स्टेशनचे आता जे नवीन सिनियर आहेत, त्यांनीही आम्हाला या पाद्यपूजनला चांगलं सहकार्य केलं हो. आणि नेहमी आम्हाला ते सहकार्य करतात हो. पोलीस स्टेशन, भोईवाडा पोलीस स्टेशनमधून. आणि जसं आपण बोलतो, की नियोजन कसं केलं गेलंय, तुम्ही पाहालच 9 ऑगस्टला आमचं नियोजन. वा. त्यासोबतच मित्रांनो या ठिकाणी मी सांगू इच्छितो की 9 ऑगस्टला माझ्या मते दुपारी 4 वाजता आहे. 4 वाजता जेव्हा ते आपलं आगमन सोहळा आहे, जसं दादांनी सांगितलं की कार्यकर्त्यांची एक वेगळी रिॲक्शन होती पाठीमागे, कारण की त्यांना ते एवढे बाहेर किती प्रचंड गर्दी आहे किंवा आतमध्ये जो काही आपला चालू आहे, जो काही आनंद आहे, तो तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो लाईव्ह पाहायला मिळणार आहे. कारण की 360 कट्ट्यावर तुम्हाला पहिल्यांदाच आपल्याला परळच्या विघ्नहर्त्याचं कार्यशाळेतून खरं तर आगमन सोहळा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि त्यासाठी मंडळाने मला खूप सहकार्य करतात, त्याबद्दल मी मंडळाच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो आत्ताच. तर त्यासोबतच दादा मी तुमच्याकडे येतो की आता तुम्ही का अध्यक्ष आहात, पण यासोबतच आता जी तुमच्याकडे जेनजी सुद्धा खूप आहे वर्ग. आता तर आपण पाहिलं की जेनजी काय करू शकते सोशल मीडिया आणि इतर गोष्टी घेऊन, त्यांच्यामध्ये खूप क्रिएटिव्हिटी आहे आणि खूप खूप ॲडव्हान्स सुद्धा आहेत. तर मग त्यांचं तुम्हाला सहकार्य कसं लाभतंय आणि येणाऱ्या काळामध्ये खरं तर त्यांच्या हातामध्ये हे मंडळ सुपूर्त होणार आहे काही वर्षानंतर. तर मग काय सांगाल याबद्दल? जेनझी म्हणजे आजच्या तारखेला आमच्याकडून सहकार्य त्यांच्या खूप खूप महत्वाचं आहे त्या गोष्टीसाठी. कारण की आमची जी पोरं काम करतात आहे ते बोलायलाच नको त्या गोष्टीमध्ये. हा. कारण की खूप प्रतिसाद चांगला भेटतोय त्या गोष्टीला आणि दिवस रात्र त्या गोष्टीवरून आम्हाला हे करायचं, आम्हाला ते करायचं, म्हणजे न बोलता आम्हाला वर्गणीपासून पावती, टी शर्ट पासून सगळ्या गोष्टीपासून ते लोक हातभार त्या लोकांचा. म्हणजे जेनझी बोलतात ना, ते आम्हाला प्रॅक्टिकली आमच्याकडे दिसलं. आम्हाला दिल्लीमध्ये जायची गरज नाही, आम्हाला आमच्याकडेच दिसलंय हे या गोष्टी. जेनजी मुलं जे काम करतात त्यांची पद्धत जी काम करायची आहे, हम्म. म्हणजे आमच्या वेळी वर्गणी काढता रजिस्टर मेंटेन करा, बरोबर. काही गोष्टींची मॅन्युअली पोच नव्हती असायची आपल्याला. मॅन्युअली करायला लागायचं. ते लोक मोबाईलवरती इझिली करून देतात. Easily करून भेटतं. सगळ्या ऍडव्हान्स आता टेक्नॉलॉजी AI मध्ये असं झालंय की ते कोणताही बॅनर बनवायचं, कोणता बॅनर 5 मिनिटात त्याचं बनवून तुला, आणि 5 मिनिटात बॅनर रेडी होऊन हातामध्ये येतो. हा टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजीला टेक्नॉलॉजीमुळे या वर्षी मला असं वाटतं ना, जसं जसं युथ बदलतं, कालाधिवधी युथ बदलतं, याच्या आधी सगळं मॅन्युअल करावं लागायचं आणि त्याला खूप मेहनत असायची. हा. साधं सोपं नव्हतं. ते. खूप स्ट्रगल करून ते सगळं करावं लागायचं, डे नाईट काम करावं लागायचं. बरोबर. आजकालच्या टेक्नॉलॉजीमध्ये एवढं इझी झालंय आणि त्यामुळे काय होतं माहिती काय, जे मुलं ऑफिसमध्ये आहे बिचारे, ते सकाळी 9 to 6 त्यांचं काही डेली रुटीन आहे बिचाऱ्यांचं, जॉब ते येऊन जेव्हा ही टेक्नॉलॉजी त्यांना जेव्हा जॉईंट होते, तेव्हा त्यांना मंडळामध्ये काम करायची जी त्यांची आवड निर्माण होते ना, त्याच्यामुळे आमचे अध्यक्ष, आमचे विश्वस्त किंवा आमच्या मंडळाचे जे बाकीचे पदाधिकारी आहेत, त्यांना ते खूप इझी जातं आणि ती वाटचाल एवढी सरळ सोप्या मार्गात निघते ना, की तो उत्सव अजून असं वाटतं जरा हलक्यात चाललंय. म्हणजे प्रत्येकाची एकंदरीत या मंडळामध्ये साथ हा. आहे. तुम्ही एकजुटीने खरं तर यामध्ये चाललेला आहे आणि त्यामुळेच आपला परळ पोष गल्ली, आपला परळचा विघ्नहर्ता इतक्या वेगाने धाव घेतोय, प्रत्येकाच्या मनावर राज्य करतोय या ठिकाणी. आणि मला आठवतंय पाठपूजनाला आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं होतं दादांनी, त्यावेळी सुद्धा खूप आम्हाला छान अनुभव आला होता की इतकी सगळ्यांची ती आवड मी त्या ठिकाणी पाहत होतो बाप्पाच्या विषयीची, की पाठपूजनालाच की प्रत्येकाचं व्यवस्थित मॅनेजमेंट होतं त्या ठिकाणी, प्रत्येक जण स्वतःची जबाबदारी त्या ठिकाणी सांभाळत. हा. तर मग हे तुम्ही कसं काय अजून मॅनेज करताय? आमच्या कार्यकर्त्यामध्ये जेनजी पासून ते वरिष्ठ जे आमचे सभासद आहेत, त्यांचाही आम्हाला खूप हातभार आहे. बरोबर. आणि वरिष्ठापासून ते जेनजी म्हणजे लहान मुलांपर्यंत आज त्यांना जी कार्य दिलं असतील की ती कार्य तुम्ही करायची आहेत, ते कार्य बाजूला हटत नाहीत. ते कार्य केल्याशिवाय पूर्ण म्हणजे बाजूला होणारच नाहीत. ते तुम्हाला मजा करायची आहे, मजा करा, पण आपलं कार्य पण पूर्ण करा. हे आमचा पहिल्यापासून हेतू आहे की आपलं कार्य झाल्याशिवाय तुम्ही हटू नका. आणि कारण तुमची जबाबदारी तुम्ही नाही केलीत तर आपलं कार्य बरोबर होणार नाही, विस्कळीत काम होईल आणि त्याच्यामुळे आपल्या मंडळाचा कुठेतरी गालबोट लागायची पद्धत असते. नाही अजूनपर्यंत तर गेल्या वर्षी पण आम्ही मगाशी बोललो की एवढा मोठा आम्हाला प्रतिसाद भेटल्यानंतर सुद्धा कार्यकर्त्यांनी उत्तम अशी म्हणजे
आम्ही सुद्धा हातात काठी घेऊन ती पब्लिक हँडल करत होतो. आमचा प्रत्येक कार्यकर्ता ट्रॉलीचा जो सोडून बाकी जेवढा कार्यकर्ता होता, एक पण कार्य नाचत नव्हता. पब्लिक हँडल करत होता आणि ट्रॅफिक हँडल करत होता. कारण त्यावेळी हे भरपूर प्रचंड प्रमाणामध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी होती. भायखळा पूर्ण भायखळ्यापर्यंत आणि त्या माटुंगापर्यंत ट्रॅफिक पूर्ण जाम झाली होती. पोलिसांनी कंटिन्यू आम्हाला सांगत होते की आणि प्लीज तुम्ही ते तुम्ही प्रसाद बोललात नाही की एक प्रसंग असाही आलेला आमचा लालबागच्या रोडवरती, अगदीच गणेश गल्लीच्या ऑपोजिट रोडवरती आमचा गणपती होता आणि खूप प्रचंड गर्दी होती. त्या ठिकाणी त्या वाद्यामध्ये काय ऐकायला येत नाही, पण त्या वाद्यात आमच्या पदाधिकाऱ्यांना पटकन जाणवलं की कुठे मागे अँब्युलन्स, आणि ती अडकली. तर त्या मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने, म्हणजे लहान ते मोठं, त्याच्यात विश्वस्तही आमचे, त्या सगळ्यांनी त्या क्षणात तो असा नियोजन केला की तो गणपती एका मार्गे, ते वाद्य एका मार्गे, ते सगळं मार्गे, आणि ती अँब्युलन्स अशी सटकन निघाली आहे की त्याचा आम्हाला अजूनही अभिमान आहे की एखाद्या व्यक्ती ती तिथे व्हिडिओ व्यवस्थित. म्हणजे आम्हाला व्हिडिओचं हे करायचं नाहीये, पण ती आम्हाला माहिती नाही कोणी व्हिडिओ काढली. ती व्हिडिओ अजूनही आहे युट्यूब वरती. व्हिडिओ आहे आणि आम्हाला दोघांना माहित नव्हतं की तो कोण शूट करतोय का काय करतोय. आम्ही आमच्या पर्यायाने ती अँब्युलन्स काय याने कुठून तरी ते ऐकलं आमच्या मंडळाच्या विश्वासाने आणि पदाधिकाऱ्यांनी. मंगेश भाऊ पण होते त्याच्यात. तर ते त्या क्षणात ती अँब्युलन्स अशी पार झाली आहे की कुठलाही वाद्य बंद झालं नाही, कुठलाही कोणाला काय वाटलं नाही की इथे या प्रसंगाला हा गणपती थांबवलाय. या विघ्नहर्ताची ही खरी जाग आहे. मध्य भायखळ्याचा गणपती होता, मासे अवतार होता. हा. तो समोर येत होता आणि आमचा गणपती एकाच रोडवरती दोन्ही समोरासमोर मूर्ती होती. तरी ती आम्ही अँब्युलन्सला जागा करून दिली आणि त्यांना भारत पथापर्यंत सोडलं आणि पुढे त्यांना जागा करून दिली आम्ही. त्याशिवाय दादा आपलं मंडळ, जसं आता आपण जेनजी विषयीच बोललो, पण आणि जसं तुम्ही कार्यक्रमात सांगितलं, पण एकंदरीत ह्या संकल्पना तुम्हाला कुठून सुचत आहेत? कारण की 2024 मध्ये माझ्या मते मुंजा ही theme होती आपली. मुंजा, हा. त्यानंतर लास्ट इयर आपली तुंबाड तुंबाड, या हा. आधारावर होती. तर मग हे कसं काय एकंदरीत सुचत असं- कसं वर्क हा, करतात? असं बघायला गेलं ना तर आमचे जे कार्यकर्ता आणि पदाधिकारी आहेत ना, आम्ही सगळे एकामेकाचे खूप हिरो आहे. आमच्यात असं कोण कोण असं नाही बोलू शकत की हा नाहीये तो नाही, अरे सगळेच टॉपचे. आणि सगळ्यांच्या बुद्धीला ना आम्ही सलाम करतो. म्हणजे आम्ही बसलो ना की तिथे एक वेगळंच नियोजन तयार होतं. आणि याच पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांनी आम्ही बसलेलो, आमचे सगळेच होते, प्रसाद भाऊ होते, अमर भाऊ, आम्ही 10-12 आणि आम्ही बसल्या बसल्या कोणीतरी येऊन सांगितलं की मराठी चित्रपट लागलेला आहे, तो मुंजा आहे. तर म्हटलं जाऊया बघायला. आणि आम्ही गेलो पिक्चर बघायला आणि आम्ही छान बसलोय, मस्करी चालू आहे. एकाएकी काय माहितीये, बघता बघता असं क्षणात आलं की मी प्रसाद भाऊ आहे मंडळाचे विश्वस्त, त्यांना सहज सांगितलं काय नाही हा मुंजा आपण बनवूया. तर प्रसाद भाऊ बोलले होऊ शकतं. म्हटलं आपले मग कार्यकर्ता काय कमी नाही म्हटलं. हा, म्हटलं कमी नाही आमचे कार्यकर्ता, एकाला एक भारी कार्यकर्ता आमचे. तर ते म्हटलं करूया. तिथे ते बाप्पाने एक ट्यूबलाईट पेटवली, टूप करूया. आणि तो आणि चलचित्र, मग ते चलचित्र करायचा, पण त्याच्यात लोकांना काय भेटणार, लोकांना भेटणार काय, हा सगळ्यात पहिला प्रश्न. लोकांनी त्यामधले हा. गेला तर पाहिजे. प्रसाद भाऊने याच्यावर अभ्यास करायला लागले की दिनेश असं असं आहे. मंगेश भाऊ अभ्यास करायला लागले. बरोबर आहे, चलचित्र आहे, पण चलचित्र नुसतं हाऊस म्हणून नाही ना, लोकांपर्यंत काय पोहोचवणार. मेसेज गेला आणि विघ्नहर्ता हा प्रतिष्ठित नाव आहे, त्या नावापासून ते काहीतरी गेलं पाहिजे. बरोबर ना मंगेश भाऊ? तर ते त्याच्यातून प्रसाद भाऊ, मंगेश भाऊ आणि इतर कार्यकर्त्यांनी असं ठरवलं की आपण सामाजिक संदेश जे घरोघरी पोहोचणार. गणपती बघायला 1-2 माणसं येत नाही, लाखोच्या संख्येने येतात. अख्खं महाराष्ट्र येतं लालबाग परळमध्ये, मला वाटतं आउट ऑफ वर्ल्ड मधूनही येतं. तर हे संदेश पोचलं पाहिजे. मग त्याच्यात ते सामाजिक संदेश जे पोचवलंय ते प्रत्येकाच्या हृदयाला गेलंय. तुम्हाला विश्वास नाही बसणार, हा खोटा शब्द नाहीये. एक सगळ्यात मोठी संपादक, म्हणजे एक चांगल्या इंग्लिश न्यूजपेपरची ती संपादक असेल, आणि तिने लिटरली तो चलचित्र बघून ती अक्षरशः रडली आहे. तिने ते सगळं लेखन लिहून काढलं ते ऐकता बघता, आणि तिने म्हटलं हॅट्स ऑफ या मंडळाला. आणि तिथून असं आम्हाला ती पोचपावती भेटली. मुंजा जसा केला त्यावेळेस आमची एक थीम केली की रिव्हील करायचं आपण, जसं आपण प्रीमियर करतो पिक्चरचं प्रीमियर. आणि तुम्हाला सांगायला आम्हाला अभिमान वाटतोय की त्या पिक्चरचा डायरेक्टर आदित्यजी स्वतः त्या रिव्हील करायला आले होते. हो. मुंजा पिक्चर डायरेक्टर त्या मुंजाच्या सिरियलचे आम्हाला प्रीमियरला आले होते. आणि ते मुंबईत नव्हते, ते आउट ऑफ स्टेशन होते. ते स्पेशली वेळ काढून आले की माझं चित्रपट
तुम्ही या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवणार तुम्ही दाखवणार. हे बोलता अनबिलिव्हेबल. त्याशिवाय दादा तो जो मुंजा बनलेला ना त्याविषयी मला ऐकायचं, तो कोण मुलगा आहे आणि तो त्यांचा मला- मला सांगतो मुंजा कारण म्हणजे त्याची actually- मेहनत आहे. मी पर्सनली स्वतः त्यावेळी आलो होतो. 2 वर्ष आपण हा पाहतोय, त्याचं मी काम पाहतोय. तो खूप उत्तम पद्धतीने काम ते त्या ठिकाणी करतोय. तो कॉस्ट्युम वगैरे ते घालून ते जो ऍक्ट करतोय, त्याशिवाय इतर त्यावेळी जे ऍक्ट जे करत होते, लाईट्स त्यावेळी पडत होत्या, तशा साऊंड प्रॉपर जात होता, हे सगळं मॅनेज करत होते. तर मग ही टीम मला ऐकायची. पडद्यामागची टीम खरंच ही मुलं खूप कष्टाळू आहेत. बरोबर. म्हणजे संध्याकाळी 6 ते सकाळी 6 सकाळी 6. 12 तास तिथे कंटिन्यू काम करायचं. एकच डायलॉग, एकच ऍक्टिंग करायची आहे, Repeat, ते repeat. कॉस्ट्युम घालून. हा, म्हणजे तिथे एवढा घुसमट असते, म्हणजे खरं श्वास घ्यायला नाही जमत तरी ती मुलं करतात. हा. खरं आम्हाला कधी कधी वाटतं की मुलं कशी करत असेल, हा. बाप्पा त्यांना शक्ती कशी देत असेल. तुम्ही एक नोटीस करा, आणि- ते प्रत्येक कॅसेट आहे ना ती 6 मिनिटाची आहे. 6 ते 6.5 मिनिटं, आम्ही जास्त वेळ घेत नाही. ती 6 मिनिटाची डायलॉग बोलल्यानंतर परत 6 मिनिटात परत बोलायचं. 6 मिनिटात परत 6 मिनिटात माझ्यामध्ये बोलायचं. हार्डली काय म्हणता येईल 1 मिनिटाचा फक्त गॅप असेल की पब्लिक एक 5 मिनिटाचा गॅप येतो, पण ते पण 5 मिनिटं गॅप त्यांना श्वास घेणारे मिळत हा. नसते. आणि त्याच्यासाठी आम्ही हॅट्स ऑफ आमच्या मंडळाच्या कार्यकर्ता, त्याचं नाव आहे जीत पुरबिया. जीत पुरेबिया. हा. त्यांनी हस्तर सुद्धा केला होता, त्यांनी मुंजा केला होता. आणि त्याच्यावर अजून एक आहे, मुलं अजून 8 असे बरेच टीम आहे. विशाल वगैरे अशी बरीच विशाल मुलं करून आहे, आमच्या त्यांनी पण 2 वर्ष काम केलं. म्हणजे ही टीम आहे आमच्याकडे, 8 हा. लोकांची टीम आहे. ती तेच काम करते दिवसभर. म्हणजे तुम्हाला सकाळी संध्याकाळी 6 सकाळी 6 आणि असे शो झाले की सकाळचे 8 पण वाजलेत. हो, हो. 8-9 वाजले तरी शो बंद होत नाही. ती मुलं कंटाळत नाहीये. आणि तुम्ही आम्ही बघायला बाहेर गेलं, उभा राहून पब्लिक हँडल करून कंटाळून, पब्लिक पण हटत public नाहीये. पण मी हटत याचा- आम्हाला मुंजा शो बघायचाच आमच्या आहे. मंगेश भाऊंकडे सकाळी 5ला लास्ट शो बोलता बोलता पब्लिकचा एवढा प्रतिसाद असायचा की लास्ट शो बोलायला 15 शो होऊन जायचे, त्यात 8 वाजायचे. तरी ह्या मुलांना खरंच यांचा खूप अभिमान आहे. मी असं बोलत नाही की एवढ्या- आमचा गणपती जागृत किंवा नवसाला असं काय कोर्स लाईन नाहीये, पण मी असंच बोलतो की आमच्या बाप्पाकडे जी पॉवर आहे ती 10 दिवसात त्याच्यातली निम्मी पॉवर आहे आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये असते. आणि त्याचा आशीर्वाद असा खणखणीत असतो आमच्या मुलांवरती की ज्यांची ती एनर्जी लेवल तुम्ही बघणार ना तर तुम्ही बोलणार सलाम आहे. मग एकंदरीत ह्या वर्षी काय पाहायला मिळणार आहे? यावर्षी तुम्ही अजून काहीतरी वेगळं बघणार आहे. पण कारण एक त्याच्यात एक हे निर्णय आहे की परत एखादं कुठलंही चलचित्र करू, जेव्हापर्यंत मंडळात चलचित्राची प्रथा आम्ही चालू केली आणि आमचं असं सगळ्यांचं मत आहे की येणारी जी पिढी आहे त्यांनी ती चालू ठेवावी चालू प्रथा. ठेवावी. तर त्यात एकच आहे आमचं धोरण, आमची निष्ठा, आमचा विजय एकच आहे, आमचा अजेंडा एकच आहे की सामाजिक संदेश गेलं पाहिजे. बरोबर. बस हे तुम्हाला आमचा जर- अजेंडा आहे. आमच्या सामाजिक चलचित्रामधून अगर सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहोचताय त्याचाच आम्हाला अभिमान. वा वा वा. कोविड बात आहे. काळामध्ये आमचं स्लोगन होतं, सामाजिक कार्य हाच आमचा ध्यास. त्या कोविड काळामध्ये आम्ही पूर्ण परळमध्ये प्रत्येक घरामध्ये मास्क आणि सॅनिटायझर वाटप केलं होतं मंडळातर्फे. तसेच बीएसटी काम, जे आपले बीएसटीचे जे बस चालवायचे ड्रायव्हर्स, त्यातले काही कोविडमध्ये त्यांचा मृत्यू आला होता. हम्म. त्यांच्या परिवाराला आम्ही लोकांनी मदत जाऊन केली होती. हो. आणि थॅलेसेमिया नावाचा आजार असतो, त्याच्यामध्ये रक्ताची गरज जास्त असते. तर त्या तिकडच्या गुजरातमध्ये त्या थॅलेसेमिया रुग्णांची मृत्यू झाला होता. रक्त कोण देत नव्हतं. कोविड काळामध्ये कोण हॉस्पिटलमध्ये जाणं सुद्धा, घराच्या बाहेर निघणं पण लोकांची अवस्था खराब होती. तर त्यावेळी आमच्या मंडळाने त्यांच्यासाठी रक्तदान शिबिर ठेवलं आणि जितकं जास्त रक्त आम्ही कलेक्ट करू शकतो त्या मुलांसाठी ते आम्ही केलं. आणि त्याच्यासाठी आम्ही कमीत कमी 106 बाटल्या, त्या कोविड काळामध्ये 106 बाटल्या आम्ही कलेक्ट केल्या रक्तदानाच्या आणि त्यांना ते थॅलेसेमियाच्या रुग्णांना आम्ही ते पुरवल्या. दादा, शिवाय आता हे तुम्ही इतकी ही मोठी छान गोष्ट सांगते, खरं तर बऱ्याच जणांना माहिती नसते, खरं तर आपल्या माध्यमातून आपल्याला पोहोचवण्याचा आमचा एक प्रयत्न आहे निवड. तर अजून आपण या मंडळाअंतर्गत काय काय उपक्रम राबवतो ते जरा एकंदरीत आले तर छान वाटेल. परत सांगतो, कोविड काळामध्येच आम्ही पत्रकारांना, म्हणजे ते दुर्लक्षित होते, जे खरं पत्रकार आम्हाला बोलले की आम्हाला कोणी लक्ष नाही दिलं आमच्यावरती, आम्ही एवढं कव्हरेज केलं, हे सगळं केलं, पण तुमच्या मंडळाने आम्हाला सन्मानित केलं. प्रत्येक पत्रकाराला आम्ही न्यूज चॅनलच्या पत्रकाराला आम्ही आमंत्रित केलं होतं हो. आमच्या
याच्यामध्ये त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आम्ही आदर सत्कार केला होता. सॅनिटायझर आणि मास्क वाटप, सॅनिटायझर, हा. खूप लोकांना रेशनिंग जे यांना गरज आहे गरज आहे. रेशनिंगचं वाटप आमच्या आणि मंडळातर्फे असं नाही केलेलं की हे कोविड काळापर्यंतच आमचं मंडळ. हा. आमचं मंडळ दरवर्षी रक्तदान शिबिर, त्याच्यानंतर वया वाटप लहान मुलांना, 10वी गरिबांना काहीतरी खाऊ वाटप असतं आणि असे खूप सामाजिक कार्यक्रम मंडळाचं काय ना काय चालूच असतं. प्रत्येक कार्यकर्ता हाच विचार करतो. आता मी तुम्हाला असं बोलून पण दाखवतो. आमच्या मंडळाचे 8 ते 10 विश्वस्त आहेत. आमचे श्री प्रवीण गोले, अनिल भगत, राजू शेलार, असे बरेच संजय पवार, हे सगळे आमच्या मंडळाचे ट्रस्टी आहे. आणि त्याच्यानंतर आमचे प्रसाद आदाटे, हेही आमच्या मंडळाचे ट्रस्टी आहे. अमर बकरे, हे आमच्या मंडळाचे ट्रस्टी आहे. यांनी आमचं कधी आहे ना आम्हाला असं म्हटलं नाही की तुम्ही सामाजिक मध्ये काय विचार करा, आठवण काढा किंवा काय. त्यांनी ओपन हँड, तुम्ही घ्या, आम्ही आहे तुमच्यासोबत. आणि त्यांनी जे ओपन हँड आम्हाला दिलंय त्यामुळे आमच्या मंडळाला आजपर्यंत कधी स्टॉप बटन आलं नाही. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक सगळ्या बाबतीत आमचं मंडळ श्रेष्ठ आहे. यावर्षी बी आम्ही 15 ऑगस्टला बरोबर ना? स्त्री रोगांसाठी म्हणजे स्त्रियांसाठी, महिलांसाठी आम्ही एक आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे. हा. तसंच 15 ऑगस्टला लहान मुलांना जे आमच्या विभागातील 10वी 12वी किंवा शालेय विद्यार्थ्यांना वया वाटपाचा प्रोग्राम आम्ही ठेवलेला आहे. आणि रक्तदान शिबिर पण आम्ही ठेवत आहे. पण जसं आम्ही ते टायमिंग आम्ही ऍडजस्ट करतोय, कारण गणपती आमचा लवकर येत असल्यामुळे जागा उपलब्ध होत नसल्यामुळे आम्ही ती जागा उपलब्ध करून रक्तदान शिबिर पण ठेवणार आहोत. ओके. दरवर्षीप्रमाणे आपण माहिती आपण एकंदरित नंतर आपण डेट माझी ते रक्तदान शिबिरची फिक्स नाही अजून, म्हणून मी सांगत नाहीये. पण 15 ऑगस्टला आम्ही आरोग्य शिबिर आणि वया वाटपचा प्रोग्राम ठेवणार आहोत. छान. तर दादा एकंदरीत मी शेवटच्या प्रश्नाकडे येतो की परळचा विघ्नहर्ता ह्याला एकंदरीत तुम्ही 5 वर्षानंतर या मंडळाला कुठे पाहता? असं बघायला गेलं ना तर 5 वर्षानंतर कुठे पाहा नाही, आम्ही पाहणारच आहे. हे आमचं स्वप्न आहे, आम्ही पाहणारच आहे. 5 वर्षानंतर मला असं वाटतं आम्ही आकाशापर्यंत झेप घेण्याची ताकद ठेवतो. जसं आम्ही आमच्या मंडळात लहानपणापासून काम करतो. मी वयाच्या 12 वर्षापासून, तो पण 8-9 वर्षापासून, म्हणजे सगळे जेवढे पण इथे आहेत. विशिष्ट आहे की आमचं मंडळ आहे ना हसून खेळून काम करणार आहे. कसं आम्ही हे जे वडील लोखंडे होते ना, त्यांच्या वयापासून म्हणजे ते असताना जे क्रिएटिव्ह होती ना त्यांची, ती काय वेगळीच होती. म्हणजे त्यांनी तो चलचित्र चालू केलाय ना, तेव्हापासून सगळ्यांच्या डोक्यामध्ये चलचित्र कसं करायचं हे माहिती आहे. त्यांचा कसा आदर करावा, त्यांच्याकडून काय त्यांच्या- शिकावं आणि त्यांच्याकडून कसं करून कसं करावं हा. हेच म्हणजे आमचं बोलणं प्रत्येक- म्हणजे कसं आता आम्ही यावेळीच आमच्या मुलांना शिकवतो जेनजी कसं वर्गणी काढावी, कसं काय नियोजन करावं. अकाउंट कसं ठेवावं, बरोबर. कसं नियोजन करावं, आपण एखादी पैसा खर्च करतोय त्याच्याबद्दल बिल कसं घ्यावं. कारण पैसा व्यवहार, आर्थिक व्यवहार येणारच आहे आणि आर्थिक व्यवहार आपला क्लिअर ठेवल्याशिवाय सामाजिक कामामध्ये ठेवणं गरजेचं आहे. 4 माणसं आपल्याला प्रश्न विचारतात की त्या या पैशातून काय केलं. बरोबर. कारण कोणीही वर्गणी घ्यायला गेलो एखाद्या व्यक्तीकडे, वर्गणीदार, त्याचा पहिला प्रश्न असतो तुम्ही या पैशाचं काय करणार आहोत. बरोबर. आम्ही हे बोलू शकत नाही आम्ही ढोल वाजवणार आहोत आणि त्या पैशात येत पण नाही ढोल. पण तरी पण आम्हाला उत्तर आम्हाला देणं असतंच. पण त्याला आम्ही शिकवतो की कसं काय करायचं, काय कुठे नियोजन करायचं. गणपती बुक करताना किंवा मंडपात संवाद करताना आपले काय क्रायटेरिया असले पाहिजे. कारण भौगोलिकदृष्ट्या प्रत्येक मंडळाचे क्रायटेरिया वेगवेगळे असतात. मंडपाचे नियोजन, मूर्तीचं नियोजन, आपली मूर्ती किती फुटावरची असावी, किती त्याचा लेंथ किती असावी, त्याचा विड्थ किती असावी, हे त्यांना आम्ही सांगतो. आराखडा आमचा रेडी असतो. सगळ्या अँगलने पाहाव्या लागतात. कारण मूर्ती येणार तिकडेच आहे, बरोबर. जागा चेंज होणार नाहीये. आम्ही तर चेंज होणार, पण ती मुलं येतात त्यांना पण अनुभव भेटला पाहिजे ना. त्यांना आम्ही साथीला घेऊन त्यांना पण शिकवतो की काय कसं करावं आणि म्हणजे असं मंडळ आपलं स्टेप बाय स्टेप वरती घेऊन जावं. वा वा वा. आता येस, मला खूप छान वाटलं तुमच्यासोबत गप्पा मारून. आणि येणार आता आपल्याला, तुम्हाला माहिती आहे तुम्ही त्या आता गडबडीमध्ये असणारच आहे, कारण की लवकरच आपला आगमन सोहळा आहे आणि तो आपल्याला एकदम छान जल्लोषामध्ये एकदम शिस्तबद्ध आपल्याला पार पाडायचा आहे. त्यासाठी मंडळाला खूप शुभेच्छा आहेत. आणि ह्या आगमनामध्ये आम्ही सुद्धा सामील होतोय, त्याला आम्हाला सामील केल्याबद्दल आम्ही सुद्धा आभार व्यक्त करतोय. तुमचं स्वागत असेल मंडळातर्फे. येस. तर यस मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या 360 कट्ट्याला. आणि येत्या 9 ऑगस्टला दुपारी 4 वाजता परळ कार्यशाळेतून आपला परळचा विघ्नहर्ता सगळ्यांच्या मनावर पुन्हा एकदा राज्य करण्यासाठी येतोय. आणि बघूया ह्या वर्षी यांची काय थीम आहे ते. परळच्या विघ्नहर्ताचा विजय असो.